मुंबईमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवण्याचे आणखीन 3 बळी जे आहेत ते ठरलेले आहेत। मी सध्या आहे घाटकोपरच्या LBS मार्गावर आणि आपण बघितलं तर या ठिकाणी 25 तारखेला सकाळी वेगवान दुचाकी स्वाराने जे आहेत ते एका रिक्षा चालकाला धडक दिल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी घाटकोपरच्या अशोकनगर विभागामध्ये राहणारा अहमदी रजा गुलाम मुस्तफा अन्सारी हा त्याचा मित्र मुजफ्फर हुसेन दोघेही 19 वर्षाचे हे तरुण होते आणि हे दोघं सकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान विक्रोळीवरून या ठिकाणी अशोकनगरच्या दिशेने येत असताना सुरेश कराटे हे या ठिकाणावरून रस्ता क्रॉस करत होते आणि त्याच वेळेस भरधाव वेगामध्ये या दुचाकी स्वाराने सुरेश कराटे यांना जे आहे ते धडक दिली। सुरेश कराटे यांना ही धडक इतकी जबर होती की जागीच त्यांचा मृत्यू झाला। तर दोघंही दुचाकी स्वार जे आहेत ते या ठिकाणी कोसळले। डोक्यामध्ये हेल्मेट नसल्यामुळे आणि त्याचबरोबर प्रचंड वेग असल्यामुळे 40 ते 50 मीटर फूटपर्यंत ही जी दुचाकी आहे ती पुढे येऊन या ठिकाणी कोसळली आणि दोघांच्याही डोक्याला जबर दुखापत झाली आणि यामध्ये त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। प्रचंड वेगामध्ये गाडी चालवणे त्याचबरोबर हेल्मेट नसणे या कारणामुळे त्या दोघांचा देखील मृत्यू झालेला आहे। तर सुरेश कराटे यांचा देखील त्यामध्ये नाहक बळी गेलेला आहे। या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्याने गुन्हा जरी नोंदवलेला असला तरी यामध्ये 3 जणांनी या प्रचंड वेगाने जो आहे तो मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे प्रचंड वेग आणि वाहतुकीचे नियम न पाळणे याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना देखील बसताना दिसतो आहे आणि अशा घटना ज्या आहेत तो एक चिंतेचा विषय बनलेला आहे। कॅमेरा पर्सन विजय देसाईसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।